नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। इंग्रजीच्या 5000 प्लस प्रश्नांच्या सरावाची ही सिरीज आपण सुरू केलेली आहे। यामध्ये MPSC आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांचं ॲनालिसिस आपण करून घेत आहोत। यापैकी आजचा आपला हा तिसरा भाग आहे। भाग 1 आणि भाग 2 ही आपल्या या चॅनलवर आधी अपलोड करण्यात आलेली आहे। ते जर तुम्हाला बघायचे असेल तर वर तुम्हाला एक बटन दिसत असेल, त्यावर इंग्रजीचं I हे लेटर असेल। I हे लेटर असलेल्या बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मागील 2 भाग जी आहेत ती पाहता येतील। आता आपण सुरुवात करूया भाग 3 ला। भाग 3 चा आजचा आपला पहिला प्रश्न आहे। दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी कंबाईन मुख्य परीक्षा झाली होती, त्यामधील हा प्रश्न विचारलेला आहे। चूज द मीनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स। आपल्याला विचारलेला आहे मीनिंग, चूज द मीनिंग, मीनिंग ओळखा। द वर्ड्स अंडरलाइन्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स। आपल्याला खाली 1 आणि 2 अशी 2 सेंटेन्सेस दिलेली आहेत। त्या 2 सेंटेन्सेस मध्ये 2 वेगवेगळ्या शब्दांना अंडरलाइन करण्यात आलेला आहे। हे 2 अंडरलाइन करण्यात आलेल्या शब्दांचं मीनिंग आपल्याला विचारलेला आहे। मग बघा सेंटेन्स काय सांगितलेला आहे, तर सेंटेन्स आहे द विलेजर्स मे बी कोर्स इन देअर लुक्स बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट। सेंटेन्स काय आहे, द विलेजर्स। द विलेजर्स म्हणजे कोण, गावकरी। मे बी म्हणजे कदाचित असू शकतात, तर काय असू शकतात, कोर्स असू शकतात। COARSE हा कोर्स असू शकतात। इन देअर लुक्स त्यांच्या दिसण्याने ते कोर्स असू शकतात। इथे काय म्हटलेलं आहे, गावकरी त्यांच्या दिसण्याने कोर्स असू शकतात। गावकरी त्यांच्या दिसण्याने कोर्स असू शकतात। बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट, परंतु ते हृदयाने खूप मासूम आहेत, ते हृदयाने खूप इनोसंट आहे असं म्हटलेलं आहे। आणि अंडरलाइन केलेला जो शब्द आहे तो अंडरलाइन केलेला शब्द आहे COARSE कोर्स। याचं मीनिंग आपल्याला विचारलेलं आहे। याचं मीनिंग दिलेलं आहे पुअर, प्लेझंट, ब्युटिफुल, रफ। पुअर म्हणजे गरीब, प्लेझंट म्हणजे आनंदी, ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि रफ म्हणजे कठोर, असभ्य किंवा गावंढळ। इथे बघा, द रिव्हर ॲपियर्स टू बी म्हणजे असं दिसत आहे की नदी चेंजिंग इट्स, नदी तिचा चेंज करत आहे। तर काय चेंज करत आहे, COURSE चेंज करत आहे। सो या ठिकाणी बघा COARSE आहे आणि या ठिकाणी आहे COURSE। इथे म्हटलेलं आहे की विलेजर्स जे आहे ते कोर्स दिसू शकतात आणि इथे म्हटलेलं आहे की नदी जी आहे ही नदी तिचा कोर्स चेंज करत आहे। आता हे दोन्ही शब्द बघा, इथे आहे COARSE, इथे आहे COURSE। दोघांचं प्रोनाउन्सिएशन सारखं आहे, परंतु दोघांचं स्पेलिंग वेगळं आहे आणि दोघांचे अर्थही कसे आहेत, वेगवेगळे आहेत। मग पहिला जो कोर्स आहे, हा पहिला जो कोर्स आहे COARSE हा जो कोर्स आहे, या कोर्स शब्दाचा अर्थ होतो हार्ड। या कोर्स शब्दाचा अर्थ होतो हार्ड, ज्याला आपण काय म्हणत असतो, कठोर असं म्हणत असतो, किंवा याला आपण असभ्य असं देखील म्हणत असतो। याला आपण काय म्हणत असतो, असभ्य असं देखील म्हणतो, किंवा याला आपण गावंढळ असं देखील म्हणत असतो। सो हा जो कोर्स शब्द आहे COARSE याचा अर्थ असभ्य होऊ शकतो, गावंढळ होऊ शकतो, रफ होऊ शकतो, हार्ड होऊ शकतो, कठोर होऊ शकतो। म्हणजे विलेजर्स जे आहे ते त्यांच्या दिसण्याने कठोर दिसू शकतात। विलेजर्स जे आहे ते त्यांच्या दिसण्याने असभ्य किंवा गावंढळ दिसू शकतात। विलेजर्स जे आहे ते त्यांच्या दिसण्याने रफ किंवा हार्ड दिसू शकतात। बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट, परंतु ते त्यांच्या हृदयातनं फार इनोसंट आहे, मासूम आहेत। म्हणजे या ठिकाणी COARSE कोर्स या शब्दाचा अर्थ काय होणार आहे, हार्ड, रफ, असभ्य, गावंढळ। मग या ठिकाणी पुअर म्हणजे गरीब म्हणू शकतो का, नाही। प्लेझंट म्हणजे आनंदी म्हणू शकतो का, नाही। ब्युटिफुल सुंदर होऊ शकतं का, नाही। तर मग चौथा ऑप्शन आपलं करेक्ट होईल, रफ। आता पुढचा जो शब्द आहे तो आहे कोर्स। असं दिसतंय की नदी तिचा कोर्स चेंज करते। मग हा कोर्स शब्द जो आहे COURSE हा कोर्स म्हणजे आपल्याला जे 2 मीनिंग माहिती असले पाहिजे। एक कोर्स म्हणजे आपण जो ऑनलाईन कोर्स वगैरे किंवा ऑफलाईन कोर्स वगैरे करत असतो तो कोर्स, त्याला आपण काय म्हणतो, सिरीज ऑफ लेक्चर्स किंवा सिरीज ऑफ लेसन्स। एक असा कोर्स असतो की ज्यामध्ये लेक्चर्सची काय असते, सिरीज असते, एका पाठोपाठ एक लेक्चर्स
असतात किंवा लेसन्सची एका पाठोपाठ एक सिरीज असते, एक क्रम असतो आणि त्या पूर्ण सिरीजला आपण काय म्हणत असतो, कोर्स म्हणत असतो. म्हणून आपण म्हणतो ऑनलाईन कोर्स, ऑफलाईन कोर्स, कारण त्यामध्ये सिरीज ऑफ लेक्चर्स असतात. आणि कोर्स जो आहे हा कोर्स स्पेशली जर तुम्ही पाहिलं तर CURS या रूट पासून तयार झालेला आहे, ज्याचा एक मिनिंग घेतला जातो रन म्हणजे धावणे. मग आता या कोर्सचा दुसरा मिनिंग काय होणार आहे, तर या कोर्सचा दुसरा मिनिंग होणार आहे गती, किंवा ज्याला आपण म्हणतो गतिमार्ग, गती किंवा गतिमार्ग. मग गती किंवा गतिमार्ग कुणाचा असू शकतो बघा, विमानाचा गतिमार्ग असू शकतो किंवा गती असू शकते, जहाजाचा गती असू शकते, गतिमार्ग असू शकतो, नदी आहे, नदीचा गती असू शकते, गतीचा मार्ग असू शकतो. मग या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की द रिव्हर्स ॲपियर्स टू बी, असं दिसत आहे की नदी तिचा गतिमार्ग बदलवत आहे, तिचं डायरेक्शन जे आहे, वाहण्याची जी दिशा आहे ती दिशा बदलवत आहे. सो द रिव्हर्स ॲपियर्स टू बी चेंजिंग, असं दिसत आहे की नदी तिचा चेंज करत आहे. आणि काय चेंज करत आहे, तर तिचा गतिमार्ग चेंज करत आहे, तिचा वाहण्याची दिशा जी आहे ती चेंज करत आहे. आणि बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, डायरेक्शन दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. वॉटर म्हणता येणार नाही, सब्जेक्ट नाही आणि सब्जेक्ट म्हणूनही घेता येणार नाही. म्हणून करेक्ट ऑप्शन आपलं काय होणार आहे, करेक्ट ऑप्शन आपलं होणार आहे 4. आता हा सुद्धा प्रश्न जो आहे, हा प्रश्न कोणता आहे, होमोफोन्सचा आहे, कारण दोन्ही शब्दांचं स्पेलिंग जे आहे ते कसं आहे, अगदी सारखं आहे. आणि आणखी एक शब्द आहे की जो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की ज्याचं प्रोनाउन्सिएशन कोर्स असंच होत आहे. तो शब्द आहे COERCE, कोर्स. या शब्दाचा अर्थ होतो बाध्य करणे, कोणाला तरी काहीतरी करण्यास भाग पाडणे किंवा बाध्य करणे. एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी कृती करण्यास भाग पाडतो किंवा बाध्य करतो, त्याला देखील आपण काय म्हणत असतो, भाग पाडणे, त्याला आपण काय म्हणत असतो, COERCE, भाग पाडणे किंवा भाग पाडणे. सो हे 3 शब्द आहेत, तीनही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. तीनही काय आहेत, होमोफोन्स आहेत. स्पेलिंग मात्र वेगवेगळा आहे, अर्थ मात्र वेगवेगळा आहे, परंतु प्रोनाउन्सिएशन, उच्चार मात्र कसा आहे, सारखा आहे. आणि असे बरीच प्रश्न आपण भाग 2 मध्ये देखील घेतलेले आहेत. आता बघा पुढचा प्रश्न 5 नोव्हेंबर 2023 लाच विचारलेला आहे. फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइंड इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. आता हा शब्द सर्वांना माहिती असला पाहिजे. अर्बन, अर्बन URBAN, हे क्लिअरली दिसते सगळ्यांना लिहिलेलं. ओके, आपण कलर चेंज करूया. आता हा जो अर्बन शब्द आहे URBAN, अर्बन, या शब्दाचा अर्थ होतो शहरी. हे तर सर्वांना माहिती असेल. अर्बन या शब्दाचा अर्थ होतो शहरी, हे सर्वांना माहिती आहे. सो अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. शहरातील जे एम्प्लॉयमेंट आहे, शहरातील जो रोजगाराचा जो समस्या आहे तो काय आहे, एक मेजर प्रॉब्लेम आहे. तो काय आहे, एक मोठी समस्या आहे. मग या ठिकाणी बघा, शहरी म्हणजे काय, इन सिटीज, तर हे बरोबर होऊ शकतं. कॉर्पोरेट होऊ शकत नाही, इंडस्ट्रियल होऊ शकत नाही, आणि बँकेशी तर याचा काही संबंध नाही. मग अशा परिस्थितीत आपल्याकडे पुन्हा एकदा पहिलंच ऑप्शन शिल्लक राहत आहे. आता पुढे बघा, हा जो शब्द आहे हा जो शब्द आहे URBAN, याच शब्दाला पुढे फक्त तुम्ही एलिफंटचा ई जोडा, अर्बेन. याच शब्दाला आपण एलिफंटचा फक्त ई जोडला तर हे काय होणार आहे, सभ्य, सोफॅस्टिकेटेड व्यक्ती, सभ्य व्यक्ती, सोफॅस्टिकेटेड व्यक्ती, ज्याला आपण नम्र म्हणतो, विनम्र म्हणतो, सोफॅस्टिकेटेड म्हणतो, एज्युकेटेड म्हणतो, कल्चरल म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, अर्बन, URBANE. सो सभ्य हा शब्द होणार आहे. आणि मग याच शब्दापासून एक शब्द तयार झालेला आहे, अर्बनिटी. या शब्दापासूनच एक शब्द तयार झालेला आहे. हा ई रिमूव्ह होतो, त्याच्या जागी काय येणार, ITY येणार, अर्बनिटी. मग इथे बघा, ही इज द सोल ऑफ अर्बनिटी अँड विट. मग इथे अंडरलाइन केलेला शब्द कोणता आहे, अर्बनिटी. अर्बन या शब्दाचा अर्थ होतो सभ्य, मग अर्बनिटी या शब्दाचा अर्थ काय होणार आहे, सभ्यता होणार आहे. ही इज द सोल ऑफ अर्बनिटी अँड विट, म्हणजे तो जो आहे तो व्यक्ती कसा आहे, त्याचा आत्मा कसा आहे, अर्बनिटी, सभ्य आहे. विट म्हणजे कसा आहे, बुद्धिमान आहे. सो या ठिकाणी बघा, अर्बन साठी इन सिटीज आहे आणि अर्बॅनिटी साठी सोफॅस्टिकेशन दिलेलं आहे, म्हणजे हे देखील बरोबर आहे. मग आता आपण या ठिकाणी ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर घेणार आहोत. आता बघा पुढचा प्रश्न
द वर्ड रन, शब्द रन कॅन हॅव मल्टिपल मिनिंग्स. जो रन शब्द आहे त्याला वेगवेगळे मिनिंग्स आहेत, त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. इन विच ऑफ द फॉलोइंग कंटेक्स्ट डज रन रिप्रेझेंट द ॲक्शन ऑफ मुवमेंट ऑन फूट. आता आपल्याला असं विचारलेलं आहे की रन या शब्दाचे अनेक वेगवेगळे मिनिंग्स होतात. आपल्याला खाली 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्या 4ही सेंटेन्सेसमध्ये रन हा शब्द वापरलेला आहे. परंतु कोणत्या सेंटेन्समध्ये रन या शब्दाचा अर्थ धावणे असा होतो किंवा ॲक्शन, त्याच्यातनं एक ॲक्शन होत आहे, मुवमेंट होत आहे. कशी मुवमेंट होत आहे, कशी ॲक्शन होत आहे, तर मुवमेंटची, हालचालची ॲक्शन होत आहे. आणि ती कशावर होत आहे, तर ती पायाने चालण्याची ॲक्शन किंवा पायाने धावण्याची ॲक्शन होत आहे. मग आपण एक एक सेंटेन्स बघूया. आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट. आय नीड टू गो, आय नीड म्हणजे मला गरज आहे, टू गो म्हणजे जाण्याची. आय नीड टू गो, मला जाण्याची गरज आहे. फॉर म्हणजे च्यासाठी, कशासाठी, अ रन. आय नीड टू गो फॉर अ रन, मला धावण्याला जाण्याची गरज आहे किंवा धावण्यासाठी जाण्याची गरज आहे. आणि त्याचं पर्पज काय आहे, टू स्टे फिट. टू स्टे फिट म्हणजे मला फिट राहण्यासाठी धावायला जाण्याची गरज आहे. मला फिट राहण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी, ताकदवान राहण्यासाठी मला धावण्याची गरज आहे. मग या ठिकाणी किंवा धावण्याला जाण्याची गरज आहे. मग एखादा व्यक्ती जर धावण्याला जाणार आहे तर तो पायावरच धावणार आहे, म्हणजे पायानेच धावणार आहे. म्हणजे याच ठिकाणी आपल्याला दिसतंय की हा जो व्यक्ती तंदुरुस्त राहण्यासाठी असं म्हणतोय की मला जाण्याची गरज आहे, कशासाठी, धावण्यासाठी. तर धावताना तो पायाचा वापर करणार आहे. म्हणजे या ठिकाणी रन या शब्दाचा अर्थ पायाने धावणे, म्हणजे पायाचा वापर करून ऑन फूट जी ॲक्शन मुवमेंट होणार आहे ती या ठिकाणी दिसते. मग आता दुसरे सेंटेन्स बघा. दुसऱ्या सेंटेन्समध्ये काय म्हटलेलं आहे, द वॉटर बेगन टू रन आउट ऑफ द फॉसेट. द वॉटर म्हणजे जे पाणी आहे ते, बेगन टू म्हणजे त्याला सुरुवात झाली, पाण्याला सुरुवात झाली. तर कशासाठी सुरुवात झाली, टू रन आउट. रन आउट म्हणजे संपणे, RUN रन आउट. रन आउट म्हणजे काय, संपणे. आपल्या गाडीतील पेट्रोल जर संपलं तर तुम्ही म्हणू शकतात आय एम रनिंग आउट पेट्रोल. आपल्या जवळील पैसा संपला तर तुम्ही म्हणू शकतात आय एम रनिंग आउट मनी. आणि याच्याकडचं काय संपलेलं आहे, जे पाणी आहे ते पाणी संपलेलं आहे. द वॉटर बेगॅन टू रन आउट म्हणजे पाणी संपायला सुरुवात झाली. ऑफ द फॉसेट. फॉसेट म्हणजे काय, तोटी. बघा पूर्वी नळ नसायचे, तोटी असायची, तर त्या तोटीला आपण काय म्हणत असतो, फॉसेट म्हणत असतो. म्हणजे या ठिकाणी द वॉटर बेगन टू रन आउट ऑफ द फॉसेट म्हणजे जे पाणी आहे ते पाणी संपायला सुरुवात झाली होती, तोटीमधून येणाऱ्या पाण्याला संपायला सुरुवात झाली. मग या ठिकाणी रन जे आहे ते धावणे असा होत नाही, या ठिकाणी पायाचा संबंध येत नाही. जरी रन शब्द असला, रन म्हणजे धावणे हाच एक अर्थ होत नाही. इथे रन सोबत आउट हा शब्द आहे म्हणजे संपणे, हे एक फ्रेझल व्हर्ब आहे. सो या ठिकाणी रन आउट म्हणजे संपणे. मग या ठिकाणी पायाचा संबंध येत नाही आणि पायाच्या सहाय्याने मुवमेंट करून धावणे असाही संबंध येत नाही. म्हणजे हे आपलं उत्तर नाही. ऑलरेडी आपल्याला उत्तर एक मिळालेलं आहे, परंतु प्रत्येक सेंटेन्स आणि प्रत्येक शब्द न शब्द आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, जेणेकरून MPSC कोणत्या अप्रोचने आपल्याला प्रश्न विचारते आणि आपली तयारी कशी असली पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. शी रन्स अ सक्सेसफुल बिझनेस. आता हेही सर्वांना माहिती असेल. शी रन्स म्हणजे ती चालवते, अ सक्सेसफुल बिझनेस ती एक यशस्वी व्यवसाय चालवते. मग या ठिकाणी रन्स जो आहे याचा अर्थ होतो चालवणे, परंतु या ठिकाणी पायाचा संबंध नाही. एखादा व्यक्ती एक ऑर्गनायझेशन चालवतो, एखादा व्यक्ती एखादा क्लब चालवतो, एखादा व्यक्ती एखादा ऑनलाईन कोर्स चालवतो, एखादा व्यक्ती क्लास चालवतो, एखादा व्यक्ती कंपनी चालवतो. याचा अर्थ प्रत्येक वेळेस तो पायावर ठेवूनच चालवतो असं नाही. म्हणजे या ठिकाणी देखील रन या शब्दाचा अर्थ जो आहे तो पायांशी संबंधित मुवमेंट असा होत नाही. त्यानंतर आहे ही हॅज अ लॉंग रन अहेड ऑफ हिम इन द मॅरेथॉन. आता या ठिकाणी बघा लॉंग रन म्हटलेलं आहे. लॉंग रन म्हणजे अधिक कालावधी असणे. ही हॅज अ लॉंग रन, ही हॅज अ लॉंग रन म्हणजे त्याच्याकडे आणखी खूप कालावधी आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो की लॉंग म्हणजे लांब आणि रन म्हणजे धावणे, तर असं नाही. हे सुद्धा काय आहे, एक फ्रेज आहे. सो अ लॉंग रन, अ लॉंग रन म्हणजे अधिक कालावधी असणे. ही हॅज अ लॉंग रन अहेड ऑफ हिम त्याच्यासमोर अधिक कालावधी आहे इन द मॅरेथॉन. मॅरेथॉनच्या आधी त्याच्याकडे अधिक समय आहे, अधिक कालावधी आहे, अधिकची वेळ आहे. म्हणजे या ठिकाणी देखील पायाने मुवमेंट होत नाहीये, म्हणून हे देखील आपलं ऑप्शन होणार नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. मग आता बघूया पुढचा प्रश्न.
फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. एका सेंटेन्स मध्ये आपल्याला इडियम दिलेली आहे, त्या इडियमचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. इट इज अनफॉर्च्युनेट, हे दुर्दैवी आहे. इट इज अनफॉर्च्युनेट, हे दुर्दैवी आहे. दॅट इंडिया, की भारत, हॅज मोस्टली बीन, की भारताचं झालेलं आहे, at loggerheads with all her neighbors. It is unfortunate that India has mostly been at loggerheads with all her neighbors. असं म्हटलेलं आहे की हे दुर्दैव आहे भारताचं, की भारताचे जितकेही शेजारचे देश आहेत, भारताचे जितकेही शेजारील देश आहेत, त्या देशांसोबत भारत कसा आहे, तर भारत आहे at loggerheads. loggerheads म्हणजे काय? असहमत असणे. लॉगर हेड्स म्हणजे काय? असहमत असणे किंवा भांडण, ज्याला आपण असहमत म्हणू शकतो किंवा भांडण असणे. हे दुर्दैवी आहे की भारताचं आपल्या देशांसोबत, शेजारील देशांसोबत काय आहे? असहमती आहे किंवा एक भांडण आहे. मग बघा, टू बी ऑन गुड टर्म्स. टू बी ऑन गुड टर्म्स म्हणजे चांगलं रिलेशन असणे, चांगले संबंध असणे. ॲट लॉगरहेडचा अर्थ होतो असहमत असणे किंवा भांडण असणे, भांडणात असणे. इन्व्हाइट म्हणजे आमंत्रण देणे, हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा, डुईंग बिझनेस ओनली, फक्त बिझनेस करणे, हे देखील आपलं उत्तर नाही. डिसॲग्रिंग ऑर क्वारलिंग विथ. डिसॲग्रिंग म्हणजे काय? असहमत असणे. आणि क्वारलिंग विथ म्हणजे काय? तर क्वारलिंग विथचा अर्थ होतो असहमत असणे किंवा भांडण होणे. सो हे आपलं करेक्ट उत्तर होईल ऑप्शन 4. आता हा जो लॉगर हेड्स शब्द आहे, हा लॉगर हेड शब्द आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर पूर्वीच्या काळी मायथॉलॉजीनुसार हा एक शब्द आपण यूज करत असतो. बघा, पूर्वीच्या काळामध्ये लोखंडाचं कामकाज करणारे, म्हणजे लोखंडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणारे जे कारागीर होते, या कारागिरांकडे लॉगर हेड्स नावाचा एक टूल होता. त्यांचा एक टूल होता, ज्याला आपण एक अशा पद्धतीने म्हणू शकतो की तो अशा पद्धतीने चमच्यासारखा एक टूल होता. या टूलमध्ये ते काय करायचे? जे लोखंड त्यांनी आगीने वितळवलेलं आहे, ज्या लोखंडाला त्यांनी मेल्ट केलेलं आहे, ते मेल्ट केलेलं लोखंड ते या चमच्यासारख्या एका पात्रामध्ये टाकायचे. या पात्राला लॉगर हेड्स असं म्हणतात. पूर्वीच्या काळी लोखंडापासून इतर वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचं काम करणारे जे कारागीर असायचे, ते कारागीर लॉगर हेडचा वापर करायचे. कशासाठी? जे मेल्ट केलेलं लोखंड होतं, ते मेल्ट केलेलं लोखंड जे पाण्यासारखं लिक्विड सारखं दिसायचं, ते या लॉगर हेड्समध्ये ते टाकायचे. परंतु जेव्हा जेव्हा त्यांच्यामध्ये भांडणी व्हायच्या, जेव्हा जेव्हा त्यांच्यामध्ये वादविवाद व्हायचे, जेव्हा जेव्हा त्यांच्यामध्ये एखादा तंटा व्हायचा, तेव्हा याच लॉगर हेड्सने ते भांडणं करायचे. म्हणजे पूर्वी तलवार वगैरे ज्या वस्तू होत्या त्या तर होत्याच, परंतु या लॉगर हेड्सने ते काय करायचे? फाईट करायचे. या लॉगर हेड्सने ते काय करायचे? ते भांडणं करायचे. आणि म्हणून हा एक टूल भांडणासाठी वापरायला लागले. म्हणून आता म्हटलं जातं ॲट लॉगर हेड्स. ॲट लॉगर हेड्स म्हणजे काय? की त्यांच्यामध्ये वादविवाद आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रकारची असहमती आहे, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा वादविवाद आहे, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा तंटा आहे. आणि म्हणून तिथून हा लॉगर हेड्स जो शब्द आहे, हा भांडण किंवा असहमती म्हणून यूज करण्यात आला. आता मात्र सर्वांच्या लक्षात हा शब्द राहील पुढे जर विचारला तर. आता पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय. अतिशय सोपा प्रश्न आहे की करेक्ट नाउन फॉर्म विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की बरेच शब्द असतात, त्यांचे नाउन पासून व्हर्ब तयार केले जातात, व्हर्ब पासून नाउन तयार केला जातो. मग आपल्याला हा डिस्ट्रॉय शब्द जो आहे, डिस्ट्रॉय शब्द जो आहे, डिस्ट्रॉय शब्दाचा अर्थ काय होतो? डिस्ट्रॉय शब्दाचा अर्थ होतो नष्ट करणे. मग हा जो नष्ट करणे शब्द आहे, हा काय आहे? एक व्हर्ब आहे, ज्याला मराठीतनं आपण क्रियापद असं म्हणत असतो. आता या क्रियापदापासून आपल्याला नाम बनवायचं आहे, एका व्हर्ब पासून आपल्याला नाउन बनवायचं आहे. मग पहिल्याच नाउन या चॅप्टर मध्येच मी तुम्हाला शिकवलेलं आहे की एखादा शब्द हा नाउन केव्हा असू शकतो? जर त्याच्या पुढे TION असेल तर तो नाउन असेल, त्याच्या पुढे AGE असेल, ENCE असेल, ANCE असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टफिक्स मी तुम्हाला सांगितले होते की जे नाम म्हणून यूज केले जातात. मग डिस्ट्रॉय या शब्दाला असा कोणता शब्द आहे की जो डिस्ट्रॉय, डिस्ट सारखा असेल परंतु त्याच्या शेवटी TION येईल? तर डिस्ट्रॉय शब्दाचा डिस्ट्रक्शन शब्द जो आहे तो काय बनणार आहे? नाउन बनणार आहे. मग डिस्ट्रक्टिव्ह जर तुम्ही पाहिलं तर हा जो IVE आहे, हा IV कोणता पोस्टफिक्स म्हणून ओळखला जातो? हा ॲडजेक्टिव्ह पोस्टफिक्स म्हणून ओळखला जातो. ज्या शब्दाच्या शेवटी IVE असेल
तो शब्द जनरली काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह असणार आहे आणि म्हणून हा ॲडजेक्टिव्ह जर आहे तर हा नाउन फॉर्म नाही, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. डिस्ट्रक्ट, आता बघा या ठिकाणी डिस्ट्रॉय आहे आणि दुसरा शब्द आहे डिस्ट्रक्ट. मग डिस्ट्रक्ट शब्द जो आहे हा डिस्ट्रक्ट शब्द काय आहे, व्हर्ब आहे, म्हणजे हे देखील नाउन फॉर्म या ठिकाणी होताना दिसत नाहीये. मग इथे बघा डिस्ट्रक्शन दिसतंय, म्हणजे शेवटी बघा TION आहे, म्हणजे 100% हे काय आहे, आपलं नाउन आहे. मग जे 100% आपलं नाउन आहे तर मग हेच आपलं करेक्ट उत्तर होईल ऑप्शन 2. डिस्ट्रॉयचं नाउन फॉर्म काय होणार, डिस्ट्रक्शन, आणि डिस्ट्रक्टिंग होणार नाही, कारण डिस्ट्रक्टिंग जरी तुम्ही म्हटलं तरी ते ॲडजेक्टिव्ह फॉर्म मध्ये जाणार आहे आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. आता बघा पुढचा प्रश्न, फाइंड आउट वन वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड. वन वर्ड सबस्टिट्यूशन वर विचारलेला प्रश्न आहे. वन म्हणजे असा व्यक्ती, हु इज अ गुड जज, एक असा व्यक्ती की जो खूप पारखी आहे, खूप चांगला पारखी आहे. ऑफ ॲन आर्ट, एखादी कला असेल त्या कलेचा तो एक चांगला पारखी आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो जर अनेक लोकांकडून गाणं ऐकून घेत असेल तर त्याच्यातला खरा कलाकार कोण आहे, तो उत्तम पारखी असणार आहे. जो खरा कलाकार कोण आहे हे ओळखू शकतो, जो खरा आर्टिस्ट कोण आहे हे ओळखू शकतो, जो चांगला आर्टिस्ट कोण आहे हे ओळखू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, पारखी, किंवा त्याला आपण आणखी शुद्ध मराठी भाषेत रत्न पारखी असं देखील म्हणत असतो. सो ऑफ ॲन आर्ट, एखादी आर्ट असेल किंवा खाण्याची एखादी वस्तू असेल किंवा दुसरं काही असेल, हे उत्तम ओळखण्यामध्ये जो व्यक्ती माहीर आहे त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो कोनोशर. सो या ठिकाणी बघा CONNOISSEUR, कोनोशर हे आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा हिपोक्राइट, हिपो HIPO, हिपो, आणि पुढे आहे क्राइट. हिपोक्राइट या शब्दाचा अर्थ काय होणार, हिपोक्राइट या शब्दाचा अर्थ होणार पाखंडी. हिपोक्राइट या शब्दाचा अर्थ काय होणार, पाखंडी, की जो बोलतोय ते खरं नाहीये, म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा पायोनियर, पायोनियर कुणाला म्हणतो, की सुरुवातीला ज्याने एखादी स्थापना केली असेल, अग्रणी जो असेल त्याला आपण पायोनियर म्हणतो. सो हे आपलं उत्तर नाही. कार्टो म्हणजे कार्ड किंवा मॅप्स, आणि ग्राफर म्हणजे लिहिणे, जो नकाशे वगैरे तयार करतो त्याला आपण कार्टोग्राफर म्हणतो. हे आपलं उत्तर नाही. आपलं उत्तर काय आहे, कोनोशर आहे, ऑप्शन 1, की जो उत्तम पारखी आहे, जो काय आहे, उत्तम पारखी आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, कोनोशोर असं म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना. मग आता बघा पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द युनिट इन विच देयर इज एन एरर. आपल्याला एक असा युनिट किंवा एक असा पार्ट ओळखायचा आहे की ज्या पार्टमध्ये एरर आहे. पहिला आहे, शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years अँड देन शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन. इथे काय म्हटलेलं आहे की शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years, 3 वर्षांपासून ती नर्स होती. शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years, 3 वर्षांपासून ती नर्स होती. अँड देन, आणि त्याच्यानंतर, म्हणजे मागच्या 3 वर्षांपासून, काही पास्ट मधले भूतकाळातले काही 3 वर्ष असतील, त्या 3 वर्षापर्यंत ती काय होती, एक नर्स होती. आणि त्याच्यानंतर शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन, आणि त्याच्यानंतर तिला मेडिसिनची स्टडी करायची होती, म्हणजे तिला डॉक्टरची स्टडी करायची होती, डॉक्टरचा अभ्यास करायचा होता, मेडिसिनचा अभ्यास करायचा होता. मग आता बघा आपल्याला क्लिअरली कळतंय की या ठिकाणी टाइम पिरियड दिलेला आहे की शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years, की 3 वर्षापासून ती नर्स होती, पास्ट मध्येच आहे. आणि त्याच्यानंतर तिने जी क्रिया केलेली असेल तीही कशाशी संबंधित असणार आहे, पास्टशी संबंधित असणार आहे. त्याच्यानंतर तिने जी मेडिसिनची स्टडी केली ती मेडिसिनची स्टडी केली होती असंच म्हणावं लागेल, की 3 वर्षापासून ती नर्स होती. आणि त्याच्यानंतर हा देन शब्द जो आहे हा या ठिकाणी क्लिअर करतोय की ही पुढची घटना पण कधी कुठे झालेली आहे, पास्ट मध्ये झालेली आहे, भूतकाळामध्ये झालेली आहे. म्हणून या ठिकाणी वॉन्ट्स जो आहे हे चुकीचं आहे. वॉन्ट्सच्या ऐवजी या ठिकाणी V2 काय असला पाहिजे, वॉन्टेड असला पाहिजे. सो शी वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन असं असायला पाहिजे. म्हणजे हा वॉन्ट्स शब्द जो आहे हा वॉन्ट्स शब्द चुकीचा आहे. आणि तुम्ही जर पाहिलं की वॉन्ट्स जो आहे तो सी या युनिटमध्ये आहे, तर मग सी या युनिटमध्ये एरर असल्यामुळे ऑप्शन 3 जे आहे हे ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होणार आहे.
आता पाहूया पुढचा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अँटोनिम. आता आपल्या या ठिकाणी अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्ध अर्थ शब्द विचारलेला आहे. अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्ड काय आहे? बोल्ड आहे. रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज ब्लँक. आता या ठिकाणी बोल्ड या शब्दाचा अर्थ आपल्याला एक माहिती असेल की ठळक. जे ठळक असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? बोल्ड असं म्हणतो. आता बोल्ड या शब्दाचा आणखी एक मिनिंग सर्वांना माहिती असला पाहिजे. बोल्ड या शब्दाचा अर्थ होतो धैर्यवान किंवा धैर्यशील. ज्याच्यामध्ये खूप धैर्य आहे, जो करेजियस आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? बोल्ड म्हणत असतो. आपण म्हणतो ना तो बोल्ड आहे, ती बोल्ड आहे, म्हणजे करेजियस आहे, धैर्यवान आहे, धैर्यशील आहे. मग या ठिकाणी बघा की रोहिणीचे फादर कसे आहेत? धैर्यवान आहे, करेजियस आहेत. बट हर हजबंड इज. आता बट आलं म्हणजे बोल्डच्या विरुद्धच असणार आहे आणि आपल्याला विचारलं देखील बोल्डच्या विरुद्ध आहे. मग बघा वाईज. वाईज म्हणजे काय? बुद्धिमान किंवा शहाणा. सो हे करेजियसच्या विरुद्ध होऊ शकत नाही. त्यानंतर टेमिड. टेमिड म्हणजे काय? तर टेमिड म्हणजे भित्रा, घाबरट. टेमिड म्हणजे कोण? भित्रा किंवा घाबरट. मग या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर काय होणार आहे? ऑप्शन 2 होणार आहे, कारण हेच बोल्डच्या विरुद्ध अर्थाचं आहे. लेझी म्हणजे आळशी, हे विरुद्ध होऊ शकत नाही. शार्प म्हणजे धारधार किंवा तीक्ष्ण, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. सो टिमिड ऑप्शन 2 आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी बोल्डसाठी होणार आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न बघा. आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट. आफ्टर प्रेझेंटिंग म्हणजे प्रेझेंट केल्यानंतर. काय प्रेझेंट केल्यानंतर? ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट. कोर्टमध्ये सर्व पुरावे सादर केल्यानंतर द प्रॉसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट. जो प्रॉसिक्युटर होता त्या प्रॉसिक्युटरने एक पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट जे आहे ते डिलिव्हर केलेलं आहे. टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. टू ड्राईव्ह होम the seriousness of the crime. What does the phrase to drive home mean? drive home चा अर्थ या ठिकाणी काय होतो? हे जे सेंटेन्स दिलेलं आहे या सेंटेन्स मध्ये हा जो ड्राईव्ह होम आहे, ड्राईव्ह होम ऑफ सिरियसनेस ऑफ द क्राईम जे म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी टू ड्राईव्ह होमचा अर्थ काय होतो? ड्राईव्ह होमचा अर्थ होतो आपला मुद्दा अगदी ठळकपणे मांडणे, आपला मुद्दा अगदी प्रेशर देऊन मांडणे, आपला मुद्दा अगदी अफर्मेटिव्ह वे जो आहे त्याच्याने मांडणे. मग बघा, टू रिटर्न होम आफ्टर अ लॉंग जर्नी. खूप लॉंग प्रवास करून आल्यानंतर घरी परतणे असा अर्थ होऊ शकतो का? हे तर अजिबात आपलं उत्तर होणार नाही आणि या सेंटेन्सशी ते मॅच सुद्धा करत नाही. टू फोर्सफुली कन्वे ऑर एम्फेसाइज अ पॉइंट ऑफ मेसेज. आता बघा, जबरदस्ती. टू फोर्सफुली जबरदस्ती, कन्वे म्हणजे सांगणे किंवा मेसेज पोहोचवणे, एम्फेसाइज म्हणजे जोर देणे, अ पॉइंट ऑफ मेसेज. आताच ते सांगितलं की आपलं म्हणणं अगदी स्पष्टपणे फोर्सफुली किंवा एम्फेसाइज जोर देऊन सांगणे. सो टू फोर्सफुली कन्वे ऑर एम्फेसाइज अ पॉइंट ऑफ मेसेज हे आपलं करेक्ट उत्तर होईल. टू ऑपरेट अ व्हेइकल अँड रीच अ डेस्टिनेशन. एखाद्या व्हेइकलचा वाहनाचा वापर करून कुठेतरी डेस्टिनेशनवर पोहोचणे हे आपलं उत्तर नाही. टू इन्व्हाइट समवन टू कम टू युअर रेसिडेन्स. एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरी इन्व्हाइट करणे हे आपलं उत्तर नाही. म्हणजे करेक्ट मिनिंग जो आहे तो कुठे मिळतोय? आपल्याला ऑप्शन 2 मध्ये मिळतोय आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि ऑप्शन्स जर तुम्ही व्यवस्थित रीड केले तर ऑप्शन 1, ऑप्शन 3, ऑप्शन 4 हे या सेंटेन्सशी संबंधितच नाहीये किंवा हे या सेंटेन्सशी रिलेटेड नाहीये किंवा हे या सेंटेन्सच्या कुठेही आपल्याला मीनिंग दाखवताना दिसत नाहीये आणि म्हणून हे बाकीचे ऑप्शन्स कॅन्सल होतील. ऑप्शन 2 जे आहे, ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. I am a grammarian. I am a grammarian. आणि काय म्हटलेलं आहे? द करेक्ट टॅग क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबव इज. म्हणजे या सेंटेन्सचा आपल्याला काय विचारलेलं आहे? या सेंटेन्सचा आपल्याला विचारलेला आहे क्वेश्चन टॅग. आता सर्वांना माहिती आहे की जर वाक्यामध्ये am असेल आणि पुढे पॉझिटिव्ह असेल म्हणजे am नॉट नसेल, फक्त am असेल, तर अशा परिस्थितीत आपण जो क्वेश्चन टॅग ऍड करतो तो काय असणार आहे? आरंट आय असणार आहे. तो काय असणार आहे? आरंट आय असणार आहे, एमेंट आय असणार नाही. मग बघा, एम आय तर होणार नाही. आरंट आय जो आहे तो ऑप्शन 3 मध्ये आहे आणि या ठिकाणी आरंट आय हे एमेंट आय आहे. हे एमेंट आय चुकीचं आहे.
या ठिकाणी आरंट आय 2 बरोबर आहे, एम आय नॉट होणार नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. हे तर 5वी 6वी 7वी मध्येच आपल्याला शिकवलं जाते, सर्वांना माहिती असेल. पुढचा प्रश्न बघा. शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. आता बघा, शी कास्ट असाइड, शी म्हणजे तिने सर्वांना माहिती आहे. कास्ट असाइड म्हणजे काय? रिजेक्ट करणे, दूर ठेवणे, किंवा ज्याला आपण थ्रो अवे असं म्हणू शकतो. चला रिजेक्ट म्हणूया किंवा थ्रो अवे. थ्रो म्हणजे फेकणे, अवे म्हणजे दूर, म्हणजे दूर फेकून देणे किंवा दूर राहणे. सो शी कास्ट असाइड ऑल शेम, सर्व लाज वगैरे जी आहे तिने दूर सारली. अँड आणि इलोप्ड, ELOPE, इलोप हा शब्द स्पेशली जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत विवाहासाठी कुठेतरी निघून जाते, पळून जाते असं म्हणता येणार नाही. शब्दप्रयोग चांगला नाही, कारण ते दोघंही त्यांच्या इच्छेने गेलेले आहेत. सो इलोप म्हणजे काय? एखादा मुलगा एखाद्या मुलीसोबत लग्नासाठी विवाहासाठी एखाद्या दुसऱ्या स्थळी गेलेला असेल, किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत विवाह करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या गावामध्ये किंवा दुसरीकडे कुठेतरी निघून गेलेले असतील, अशा क्रियेला आपण काय म्हणत असतो? स्पेशली इलोप असं म्हणत असतो. सो इलोप्ड म्हणजे निघून गेले. विथ हर बॉयफ्रेंड, त्याच्या बॉयफ्रेंड सोबत ती निघून गेली. मग या ठिकाणी आपल्याला कोणता शब्द विचारलेला आहे? कास्ट असाइड, ज्याचा अर्थ हाच आहे रिजेक्ट, थ्रो अवे. द इडियम कास्ट असाइड ऑकरिंग निघतो इन द सेंटेन्स अबोव इम्प्लाइज. वरच्या सेंटेन्स मध्ये हा जो कास्ट असाइड आहे याचा मिनिंग काय निघतो? नेग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्ष करणे नाही. फॉरगॉट म्हणजे विसरला, हे पण नाही. रिजेक्टेड हे आपलं करेक्ट उत्तर होईल. टॉलरेटेड म्हणजे सहन केले, हे उत्तर होणार नाही. सो रिजेक्टेड आपलं करेक्ट उत्तर होईल. की सर्व जे लाज आहे, शरम आहे, हया आहे, सगळं थ्रो अवे अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. चला आता पुढचा प्रश्न बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग ऑर इनकरेक्ट. खालीलपैकी कोणतं सेंटेन्स जे आहे ते रॉंग आहे किंवा इनकरेक्ट आहे. या ठिकाणी आहे दोज आणि या ठिकाणी आहे दोज. सॉर्ट ऑफ मेसेजेस आर नॉट टू माय टेस्ट. दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस इज नॉट टू माय टेस्ट. आता बघा, या ठिकाणी दोज नंतर हा जो सॉर्ट आहे हा चुकीचा आहे. सॉर्ट हा कसा असला पाहिजे? सॉर्ट तर पाहिजेच, परंतु या सॉर्टला एस लागला पाहिजे. सॉर्ट्स म्हणजे प्रकार, सॉर्ट म्हणजे प्रकार, आणि सॉर्टला एस लावला की त्याचे अनेक प्रकार होतात. दोज म्हणजे अनेक होतात. दोज म्हणजे काय? एकापेक्षा जास्त. दीज, दोज एकापेक्षा जास्त. म्हणून या ठिकाणी काय पाहिजे? सॉर्ट्स पाहिजे. तसेच या सेंटेन्स मध्ये देखील दोज नंतर हा जो सॉर्ट आहे हा सॉर्ट चुकीचा आहे. इथे देखील काय असलं पाहिजे होतं? सॉर्ट्स असलं पाहिजे होतं. म्हणजे ही दोनही सेंटेन्स कशी आहेत? रॉंग आहेत, इनकरेक्ट आहे, चुकीची आहे. म्हणून आपण म्हणू शकतो बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी. आता बघा, इट वॉजंट सो ट्रॅजिक, इट वुड बी ब्लँक म्हटलेलं आहे. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अँटोनिम. करेक्ट अँटोनिम कशाचा विचारलेला आहे? तर ट्रॅजिकचा विचारलेला आहे. ट्रॅजिकला अंडरलाईन करणं गरजेचं आहे. आता बघा, इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक. ट्रॅजिक म्हणजे काय? दुःखदायी. ट्रॅजिक म्हणजे काय? दुःखदायी, जे दुःख देणारं आहे ते. आणि दुःखदायी, दुःख देणारं जे आहे त्याचा अपोजिट, त्याचा अँटोनिम, त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे. इडियटिक. इडियटिक म्हणजे काय? मूर्खपणाचे, ज्याला आपण इडियट म्हणतो. इडियट म्हणजे काय? मूर्ख. आणि इडियोटिक काय होणार आहे? मूर्खपणाचे. सो हे आपलं उत्तर नाही. फुलिश. फुल म्हणजे मूर्ख आणि फुलिश म्हणजे देखील काय? मूर्खपणाचे. हे आपलं उत्तर होणार नाही. दुःखदायी. एकीकडे दुःखदायी आहे तर दुसरीकडे काय असणार आहे? सुखदायी असणार आहे किंवा आनंददायी असणार आहे किंवा जे तुम्हाला हसवेल ते असणार आहे. सो कॉमिक म्हणजे काय? हसविणारे. कॉमिक म्हणजे काय? की ज्याच्याने तुमच्या चेहऱ्यावर एक हसू फुलणार आहे, तो ते हसविणारे कॉमिक होणार आहे. आणि या ठिकाणी आहे रेडिक्युलस. रेडिक्युलस म्हणजे काय? हास्यास्पद आहे. रेडिक्युलस म्हणजे काय? हास्यास्पद आहे. आता हास्यास्पद आपण कशाला म्हणू शकतो? समजा एखादा रेसलर आहे किंवा विनेश फोगाट आहे, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जात आहेत आणि एक दिवस आधी कळते की 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे त्यांना स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड करण्यात येत आहे. सो ही गोष्ट हास्यास्पद आहे. का हास्यास्पद आहे? कारण त्या ठिकाणी भारतातले कमिटीतले जे लोक आहेत ते नेमके काय करतायत, त्यांनी काय केलेलं आहे. सो ही गोष्ट हास्यात म्हणजे दुःखदायी तर आहेच, परंतु हास्यास्पद आहे की असं कसं होऊ शकतं.
इतके ट्रेनर्स आहेत, इतके कोचेस आहेत आणि असं होऊ शकतं. सो याला आपण सुरुवातीला तर हे वेदनादायी होतं, दुःखदायी होतं, परंतु याला आपण हास्यास्पद असंही म्हणू शकतो. म्हणजे ज्याच्याने आपल्याला हसू येत नाही असं नाही, तर हास्यास्पद आहे म्हणजे त्याची सिरियसनेस तेवढी राखली गेलेली नाही असं आपण म्हणू शकतो. परंतु हे जे आहे हे आहे कॉमिक, ज्याला आपण म्हणू शकतो हसविणारे. मग इथे जर ट्रॅजिक आहे तर त्याच्या विरुद्ध अर्थाचं काय होणार आहे, कॉमिक होणार आहे. आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार आहे. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. शी वॉज ऑलवेज सॉलिसिटियस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट. आता हा जो शब्द आहे बघा सॉलिसिट, SOLICIT, सॉलिसिट. सॉलिसिट या शब्दाचा अर्थ होतो विनंती करणे आणि पुढे लावलेला आहे OUS. ज्या शब्दाला OUS जोडलेला असेल हा शब्द काय होणार, एक ॲडजेक्टिव्ह होणार. मग इथे काय म्हटलेलं आहे, शी वॉज ऑलवेज सॉलिशियस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. आणि म्हणून या शब्दाचा अर्थ काय होणार आहे, या शब्दाचा अर्थ होणार आहे चिंतित. जो व्यक्ती चिंतित आहे, जो व्यक्ती टेन्शन मध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो, सॉलिशियस. सो बघा, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, रिलायबल म्हणजे विश्वसनीय, हे आपलं उत्तर नाही. कन्सर्न, कन्सर्न म्हणजे व्यथित किंवा चिंतित, म्हणजे ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि काइंड म्हणजे दयाळू, हे आपलं उत्तर होणार आहे. म्हणून येथे देखील ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न. स्टॉइक इज अ पर्सन. स्टॉइक, स्टॉइक कुणाला म्हणतो, की ज्याला दुःख आणि आनंद दोन्हीही समान आहेत. दोन्ही सिच्युएशन मध्ये तो कसा असणार आहे, समसमान असणार आहे. सो स्टॉइक इज अ पर्सन खूप वेळेस विचारला गेलेला हा शब्द आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. सो इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. इनडिफरंट म्हणजे त्याला काही फरक पडत नाही. टू पेन म्हणजे दुःख असो, ऑर प्लेजर आनंद असो, त्याला फरक पडत नाही. यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण म्हणतो स्टॉइक. आणि म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. हु लव्ज मॅनकाइंड. हु लव्ज मॅनकाइंड, जो व्यक्ती मॅनकाइंडवर प्रेम करतो, मॅनकाइंडवर प्रेम करतो किंवा त्यांच्यावर परोपकार करतो, उपकार करतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो फिलॅन्थ्रॉपिस्ट. कारण फिल या शब्दाचा अर्थ होतो लव आणि अँथ्रॉप या शब्दाचा अर्थ होतो मॅनकाइंड. जो व्यक्ती मॅनकाइंडवर लव करतो तो कोण असतो, फिलॅन्थ्रॉपिस्ट असतो, तो स्टॉइक असणार नाही. म्हणून ऑप्शन 2 आपलं उत्तर होणार नाही. सॅंग्विन ऑफ डिस्पोजिशन, हे देखील आपलं उत्तर नाही. रिलक्टंट टू मिक्स इन द सोसायटी. रिलक्टंट म्हणजे नाखुश असणे. रिलक्टंट म्हणजे काय, नाखुश असणे, नाराज असणे. टू मिक्स इन द सोसायटी, जो व्यक्ती सोसायटीमध्ये मिसळण्यासाठी, मिक्स होण्यासाठी नाराज असतो, निराश असतो, त्या व्यक्तीला आपण स्टॉइक म्हणू शकत नाही. म्हणून ऑप्शन 1 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. खालील सेंटेन्सेस रीड करा आणि त्यापैकी चुकीचं, इनकरेक्ट, रॉंग सेंटेन्स कोणता आहे ते ओळखा. पहिलं सेंटेन्स आहे, आय शॅल से दिस ऑन हर फेस. मी हे तिच्या समोर स्पष्टपणे बोलेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं म्हणायचं असतं की मी स्पष्टपणे, ओपनली त्याच्या समोर बोलेल, तिच्या समोर बोलेल, तेव्हा आपण असं म्हणणार नाही की ऑन हर फेस. हे चुकीचं आहे. ऑन हर फेसचा अर्थ होतो चेहऱ्यावर जाऊन बसणे आणि मग बोलणे. सो हे चुकीचं होईल. या ठिकाणी काय म्हटलं पाहिजे, से टू हर फेस. मी त्याच्या तोंडावर बोलेल, त्याच्या समोर स्पष्ट बोलेल, ओपनली बोलेल. सो आय शॅल से दिस, मी हे त्याच्या क्लिअरली समोर बोलेल, टू हर किंवा तिच्या क्लिअरली समोर बोलेल, टू हर फेस. सो टू महत्वाचा आहे. म्हणून सेंटेन्स बी जे आहे, सेंटेन्स बी बरोबर आहे. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे, विचारलेलं आहे आपल्याला इनकरेक्ट. मग इनकरेक्ट कोणता आहे, तर ए इनकरेक्ट आहे. मग ए इज इनकरेक्ट ऑप्शन 1 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा, या ठिकाणी हा प्रश्न सुरुवातीला 2 प्रकारे आम्ही एक्सप्लेन केला होता जेव्हा ही परीक्षा झाली होती 1 ऑक्टोबर 2023ला. त्याच्यानंतर ॲनालिसिस केलेलं होतं आपण आणि तो व्हिडिओ यूट्यूबवर देखील आपण अपलोड केलेला होता. या प्रश्नामध्ये 2 संभाव्य उत्तरं होत होती. एक म्हणजे की पहिलं सेंटेन्स ए इज इनकरेक्ट, इथे म्हटलेलं आहे, सॉरी, आय शॅल से दिस ऑन हर फेस. हे सेंटेन्स कसं आहे, तर हे सेंटेन्स आहे इनकरेक्ट. मग जिथे लिहिलेलं असेल ए इज इनकरेक्ट, ए इज इनकरेक्ट, ए इज इनकरेक्ट, हे आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. ओके, हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. मग आता या ठिकाणी आणखी संभाव्य उत्तर काय होऊ शकतं, तर बघा बी करेक्ट आहे. बी काय आहे, करेक्ट आहे. आणि इथे असंही ऑप्शन आहे बी इज करेक्ट, म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकत होतं. आणि असं वाटलं होतं की एकतर हे उत्तर असेल, जर ऑलरेडी या इन्स्ट्रक्शन नुसार गेले की कोणतं इनकरेक्ट आहे तर मग हेच उत्तर होणार.
या इन्स्ट्रक्शन नुसार जर गेले की इनकरेक्ट कोणतं आहे तेवढं शोधा, मग इनकरेक्ट आहे ए, मग हेच आपलं उत्तर होईल, ए इज इनकरेक्ट. ओके, आणि आपण आणखी डोकं चालवलं आणि आपल्याला कळतंय की बी करेक्ट आहे आणि आपण जर बी इज करेक्ट केलं तर तेही आपलं उत्तर होऊ शकत होतं, परंतु आयोगाने फायनली आन्सर हेच दिलेलं आहे. म्हणणं असं होतं की आम्ही इन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणतं इनकरेक्ट आहे. आम्ही इतर विषयांमध्ये असं विचारतं की असत्य विधाने शोधा, मग त्यावेळेस तुम्ही असत्य विधानांनाच टिक करतात, सत्य विधानांना टिक केलं तर तेव्हा आम्ही उत्तर चुकीचं देतो. आणि या ठिकाणी हे तसंच केलेलं आहे की असत्य विचारलेलं आहे, रॉंग विचारलेलं आहे, म्हणून रॉंग ऑप्शनलाच त्यांनी नंतर फायनल आन्सर की मध्ये बरोबर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला आर्टिकल विचारलेला प्रश्न आहे, ही इज ब्लँक बायोलॉजिस्ट. एखादा व्यक्ती काहीतरी आहे, कोण आहे, बायोलॉजिस्ट आहे. बायोलॉजिस्ट कसा उच्चार होत आहे, ब असा उच्चार होत आहे. संख्या किती आहे, एक आहे. मग कोणता आर्टिकल यूज होणार, आर्टिकल ए यूज होणार की ही इज अ बायोलॉजिस्ट, तो एक बायोलॉजिस्ट आहे. मग बघा ए साठी इथे ॲन दिलेला आहे म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल. ए साठी ए बरोबर आहे, ए साठी इकडे द आहे, इकडे द आहे, कॅन्सल. म्हणजे केवळ ऑप्शन 3च आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. पुढे बघा, म्युझिक इज डॉट फूड ऑफ लव. आता बघा, फूड साठी जनरली आपण आर्टिकलचा वापर करत नाही, परंतु या ठिकाणी फूड नंतर ऑफ लव म्हटलेलं आहे आणि या ऑफ लव मुळे हे फूड डेफिनेट झालेले आहे, निश्चित झालेले आहे. हे फूड स्पेसिफिक झालेले आहे आणि निश्चित झाले, स्पेसिफिक झाले, डेफिनेट झाले, म्हणून डेफिनेट आर्टिकल कोणतं आहे, द आहे, ते आपल्याला पुटअप करावं लागेल. म्हणून म्युझिक इज द फूड ऑफ लव असं आपल्याला म्हणावं लागेल. जर इथे पुढे ऑफ लव हे दोन शब्द नसते तर आपण फक्त असं म्हटलं असतं म्युझिक इज फूड, तेव्हा आपण काय म्हटलं असतं, म्युझिक इज फूड. कोणताही आर्टिकल आपण यूज केला नसता, परंतु इथे काय म्हटलेलं आहे, म्युझिक इज फूड ऑफ लव, म्हणून आपल्याला फूडच्या आधी आर्टिकल द वापरावा लागतोय. आणि बघा इथे द आहे का, बघा बी मध्ये द आहे, म्हणजे ऑप्शन 3च आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. आता बघा पुढचा प्रश्न, मॅच द अफिक्सेस विथ द वर्ड. आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6 शब्द दिलेले आहेत. 6 शब्दांना आपल्याला पोस्टफिक्स किंवा प्रीफिक्सेस यूज करायचे आहे, प्रत्यय यूज करायचे आहेत. मग बघा या ठिकाणी डीई हा शब्द आहे, त्याला कोणता पोस्टफिक्स लागणार आहे. मग आधी आपण काय करायचं, ऑप्शनकडे जायचं. ऑप्शनकडे कोणकोणते आहेत, एक आहे डी, एक आहे ए आणि एक आहे ई, आणि डी कंटिन्यू झालेला आहे. म्हणजे पहिल्याला एकतर डी किंवा ए किंवा ई या तिघांपैकीच, एकतर ए किंवा डी किंवा ई या तिघांपैकीच एकही कुठलाही अफिक्स जो आहे किंवा पोस्टफिक्स जो आहे तो जोडायचा आहे. या तिघांपैकीच आपल्याला लावून बघायचं आहे, सगळं लावून बघायची गरज नाही, कारण ऑप्शन तसे आपल्याकडे आहे. ऑप्शनने सजेस्ट केलेले आहे की एक तर ई होऊ शकतं किंवा डी होऊ शकतं किंवा ई होऊ शकतं. मग बघा, डी क्युअर आपण म्हणू शकतो का, डी क्युअर म्हणता येऊ शकत नाही. त्यानंतर डी थ्रोन म्हणू शकतो का, डी थ्रोन आपण म्हणू शकतो, डी थ्रोन आपण म्हणू शकतो. बघा थ्रोनचा अर्थ काय होतो, थ्रोनचा अर्थ होतो सिंहासन. थ्रोनचा अर्थ काय होतो, सिंहासन. आणि डी थ्रोन म्हणजे काय, सिंहासनाचा त्याग करणे, सिंहासन सोडून देणे, पदाचा त्याग करणे, पद सोडून देणे, त्याला आपण म्हणतो डी थ्रोन. मग डी हे आपलं करेक्ट या ठिकाणी होणार आहे. ऑप्शन 1 साठी डी होणार आहे. मग ऑप्शन 1 साठी डी बघा कुठे कुठे आहे, तर ऑप्शन 1 मध्ये आहे आणि ऑप्शन 4 मध्ये आहे. मग आता बघा एज, एज 2 साठी आपल्याकडे काय काय आहेत, तर 2 साठी आहे ई बी आणि एफ. ई बी आणि एफ, एक आहे बी, दुसरा आहे एफ आणि तिसरा आहे ई. मग आता बघा, मॅनेज म्हणू शकतो का आपण, मॅनेज म्हणू शकतो, MANAGE, मॅनेज आपण म्हणू शकतो. सो 2 साठी बी, 2 साठी बी 2 ऑप्शन्स मध्ये आहे. आता आपण पुढे पाहिलं की मॅनेज, याच्यानंतर आहे बॉन्डेज. बॉन्डेज आपण म्हणू शकता, यस म्हणू शकतो, आपण म्हणतो घनिष्ठता आहे, बॉन्डेज आहे, घनिष्ठता आहे, हे देखील आपण म्हणू शकतो. परंतु लेंथेज आपण म्हणू शकत नाही, लेंथ एज आपण म्हणू शकत नाही. म्हणून बी साठी तूर्त आपण थांबूया, कारण आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. आता इकडे आहे EN, EN च्या आधी आपल्याला बघायचा आहे कोणता शब्द. सो 3 साठी कोणकोणते आहेत, तर 3 साठी F, C आणि E आहे. मग बघा इथे आहे C, इकडे आहे E आणि इकडे आहे F. मग बघा, ड्युकन म्हणू शकतो का आपण, ड्युकन असं म्हणू शकत नाही. त्यानंतर बॉन्डन आपण म्हणू शकतो का, बॉन्डन पण म्हणू शकत नाही. लेंदन आपण म्हणू शकतो का, यस लेंदन आपण म्हणू शकतो, लेंदन म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी बघा एफ जो आहे हा प्रॉपर होणार आहे, लेंदन. मग आपल्याला असं बघायचं आहे की जिथे 1 साठी डी आहे आणि 3 साठी एफ आहे.
1 साठी डी आणि 3 साठी एफ, 1 साठी डी आणि 3 साठी एफ, हे तर कॅन्सलच झालेलं आहे आणि इथे जर एफ नाही म्हणजे हे पण कॅन्सल, मग केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, हेच आपलं करेक्ट उत्तर होईल ऑप्शन 1. बाकीचं आपल्याला चेक करायचीही गरज नाही, थोडं लॉजिक लावायचं आहे, ज्याला आपण रिझनिंग म्हणतो ना, थोडंसं ते ऑप्शन्सवरनं आपल्याला लॉजिक लावायचं आहे आणि इमिजिएटली आपल्याला आन्सर्स मिळणार आहे. नाहीतर आपल्याकडे वेळ असेल तर बघ सर्व शब्द जे आहेत ते पुटअप करून बघा, ॲफिक्सेस, पोस्टफिक्सेस, प्रिफिक्सेस, आणि मग तुमच्या लक्षात येईल की कोणता आहे. सो या ठिकाणी बघा काय होणार, डिथ्रोन होणार. या ठिकाणी मग काय होणार आहे, ई. ई काय आहे, ई आहे बॉन्डेज, बॉन्डेज क्लिअर होईल, लेनदेन होईल. त्यानंतर आर्क, नंतर आर्कसाठी ड्यूक वापरलं जातं, इनक्युरेबल म्हणू शकतो, आणि या ठिकाणी आपण म्हणू शकतो मॅनहुड म्हणजे मानवता, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होईल, दॅट इज ऑप्शन 1. पुढचा प्रश्न बघा, मॅच द फॉलोइंग पेयर्स, खालील पेयर्स मॅच करा. कॉम्पॅट्रट, कॉम्पॅट्रट, पॅट्रट सर्वांना माहिती आहे, पॅट्रट या शब्दाचा अर्थ होतो देशप्रेमी किंवा देशभक्त, आणि या ठिकाणी कॉम म्हणजे सह, सह, ऑल टुगेदर किंवा टुगेदर, म्हणजे दोन देशभक्त आहेत, एक सोबत आहे, तर त्यांना आपण काय म्हणू शकतो, कॉम्पॅट्रट म्हणू शकतो. वन हू लिव्स अ कंट्री टू लिव्ह इन अनदर, एक असा व्यक्ती जो आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये सेटल होण्यासाठी जातो. वन हू कम्स टू द एड ऑफ अदर्स, एक असा व्यक्ती जो दुसऱ्यांची मदत करत असतो. अ फॉरेनर हू कम्स टू स्टे इन अ कंट्री, एक असा व्यक्ती की जो फॉरेनर आहे आणि आपल्या कंट्रीमध्ये राहण्यासाठी आलेला आहे. अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री, एक असा कलिग की जो एका सारख्या कंट्रीमधून येत आहे. आता बघा या ठिकाणी देशभक्त, कॉम्पॅट्रट ज्यांना आपण म्हणू शकतो, एकाच देशामध्ये जे दोन कलिग आहे, दोन व्यक्ती आहे, त्यांना आपण म्हणू शकतो कॉम्पॅट्रट. सो या ठिकाणी बघा, अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री, कलिग म्हणजे कोण, सहपाठी, सहकारी, सहकर्मी. बिलॉंगिंग म्हणजे तिथून असणे, टू द सेम कंट्री, त्या सेम म्हणजे एकाच देशातनं दोन लोक जर सेम कलिग असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, कॉम्पॅट्रट म्हणतो. त्यानंतर एमिग्रंट, आता बघा ई आणि मायग्रंट असा हा शब्द आहे. मायग्रंट म्हणजे काय, एका देशातनं दुसऱ्या देशात जाणे, मायग्रंट पलायन करणे वगैरे आपण म्हणतो. आणि मायग्रंट होत आहे, आणि मायग्रंट कसं होत आहे, ई होत आहे, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवायचं, इंग्लंडमध्ये होत आहे. इंग्लंड म्हणजे परदेश, असंच नाही की फक्त इंग्लंड, आपल्या लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय की मायग्रंट आहे, पलायन होत आहे, आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जात आहे. आपला देश सोडून जर तो इंग्लंडमध्ये जात असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, एमिग्रंट. असं नाही की फक्त इंग्लंडमध्येच जात आहे म्हणून दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये जात असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, एमिग्रंट म्हणत असतो. सो वन हू लिव्स कंट्री टू लिव्ह इन अनदर, एक असा व्यक्ती की जो स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जात आहे, तर मग त्यासाठी काय होणार आहे, ए एमिग्रंट होणार आहे, आणि कॉम्पॅट्रटसाठी काय होणार आहे, डी होणार आहे. त्यानंतर हे एमिग्रंट आहे. आता बघा IMMIGRANT, इथे पण मायग्रंट आहे, आणि इथे काय होत आहे, इम. इम आपण कसं लक्षात ठेवायचं, आय फॉर इंडिया. दुसऱ्या देशातून व्यक्ती जर आपल्या देशामध्ये येत असेल, दुसऱ्या देशातून व्यक्ती जर आपल्या देशामध्ये येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार एमिग्रंट म्हणणार. मग बघा इथे काय आहे, वन हू कम्स टू एड ऑफ द अदर्स, एक असा व्यक्ती जो दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतो, तत्पर असतो. अ फॉरेनर हू कम्स टू स्टे इन कंट्री, एक फॉरेनर आहे की तो स्टे करण्यासाठी आपल्या कंट्रीमध्ये आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी एमिग्रंटसाठी काय होणार आहे, सी होणार आहे. आणि या ठिकाणी आहे सॅमॅरिटन. सॅमॅरिटनचा अर्थ होतो की जो नेहमी परोपकारी असतो आणि दुसऱ्यांची मदत करतो. एक ग्रीक मायथॉलॉजीनुसार सॅमॅरिटन हे असे लोक होते की एखाद्या वेळेस रस्त्याने जाताना त्यांना एक व्यक्ती दिसला आणि त्या व्यक्तीवर हल्ला झालेला होता, तो व्यक्ती रक्तबंबाळ झालेला होता, तो अगदी मरणाच्या दारात होता. अशा व्यक्तीला हे घेऊन गेले, त्याची सेवा केली, त्याच्यावर इलाज केला आणि त्याला चालतं बोलतं केलं, त्याला बरं करण्याचं काम यांनी केलं. आणि तेव्हापासून या लोकांना सॅमॅरिटन, जे गुड सॅमॅरिटन आहे त्यांना हेल्पफुल म्हटलं जातं, असिस्टिंग म्हटलं जातं, की जे दुसऱ्यावर परोपकार करतात, उपकार करतात, सपोर्ट करतात, दुसऱ्यांची मदत करतात. सो वन हू कम्स टू द एड ऑफ अदर्स, ते कोण असणार आहे, सॅमॅरिटन असणार आहे, म्हणजे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. सो पहिलं बघा, पहिलं आहे डी, दुसरं आहे ACB, DACB, DAC आणि B ऑप्शन 2 मध्ये आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच इन द फॉलोइंग, इन द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. सॉफ्ट ड्रिंक्स हॅव अ हाय शुगर कंटेंट. सॉफ्ट ड्रिंक आपल्याला माहिती असेल, आपण मिरिंडा, कोकोला, थम्सअप वगैरे पित असतो. हॅव अ हाय शुगर कंटेंट. आता बघा कंटेंट हा शब्द जो आहे, कंटेंट शब्द व्यवस्थित समजून घ्या, CONTENT, कंटेंट. कंटेंट या शब्दाचा अर्थ होतो सामग्री.
कंटेंट या शब्दाचा अर्थ होतो सामग्री. मग आपल्याला चहा बनवण्यासाठी जी सामग्री लागते ती म्हणू शकतो, किंवा सॉफ्ट ड्रिंक बनवण्यासाठी जी सामग्री लागते, साखर असेल, मीठ असेल, काही असेल ते. आणि कंटेंट या शब्दाचा आता हा जो असणार आहे हा नाउन म्हणून असणार आहे. कंटेंट नाउन म्हणून असणार आहे. आणि कंटेंट जेव्हा ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण घेणार, तेव्हा तो असणार आहे संतुष्ट. संतुष्ट. आय एम कंटेंट म्हणजे मी संतुष्ट आहे, मी समाधानी आहे. आय एम कंटेंट, शी इज कंटेंट, यू आर कंटेंट, माय बॉस इज नॉट कंटेंट. जेव्हा संतुष्ट, समाधानी, जेव्हा तो ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज होईल तेव्हा. जेव्हा तो नाउन म्हणून यूज होईल तेव्हा तो काय होणार आहे, सामग्री होणार आहे. आणि पुन्हा एकदा सेम स्पेलिंग बघा, परंतु इथे काय उच्चार आहे, कंटेंट. कंटेंट इथे उच्चार काय होतोय, कंटेंट. आणि इकडे उच्चार काय होणार आहे, कॉन्टेंट. अरे कॉन्टेंट. कॉन्टेंट अनुस्वार दिला नाही तरी चालणार इथे. ओके. कॉन्टेंट उच्चार कसा होत आहे, कॉन्टेंट. आणि कॉन्टेंट जे असणार आहे ते पाठ्यक्रम सामग्री असणार आहे, किंवा ज्याला आपण मटेरियल वगैरे म्हणतो, पाठ्यक्रम सामग्री. पाठ्यक्रम म्हणजे आपल्या सिलेबसशी संबंधित जे मटेरियल असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टेंट म्हणतो. बऱ्याचदा आपण म्हणतो त्या लेक्चरमध्ये किती कॉन्टेंट आहे, ते सर किती कॉन्टेंट देतात, हे सर किती कॉन्टेंट देतात. बरेच जण त्याला कंटेंट असेही म्हणतात, कारण माहिती नसतं. जेव्हा माहिती नसेल तेव्हा बोललं काही हरकत नाही, परंतु आता माहिती पडलं तर कॉन्टेंट म्हणजे काय, जे पाठ्यक्रम सामग्री असेल त्याला आपण कॉन्टेंट म्हणणार. कंटेंट दोन होतात, एक नाउन होतो, एक ॲडजेक्टिव्ह होतो. एक कंटेंट जो आहे तो फक्त सामग्री होणार, दुसरा कंटेंट ॲडजेक्टिव्ह म्हणून काय होणार, संतुष्ट होणार. मग बघा या ठिकाणी आपला दोन ठिकाणी कंटेंट हा शब्द दिसतोय. सॉफ्ट ड्रिंक्स हॅव हाय शुगर कंटेंट. शुगर काय आहे, एक सामग्री आहे, सॉफ्ट ड्रिंक बनवण्यासाठी शुगर. मग या ठिकाणी जो कंटेंट असणार आहे तो शुगरचा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी शुगर कंटेंट, सॉफ्ट ड्रिंक्स हॅव हाय शुगर कंटेंट, म्हणजे हे या ठिकाणी काय आहे, एक नाउन म्हणून वापरण्यात आलेला आहे. मग बघा नाउन कुठे कुठे आहे, तर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे तिसरा आणि चौथा ऑप्शन तर पूर्ण कॅन्सल झालं. पुढे बघा, आय वॉज कंटेंट जस्ट टू स्टे ॲट होम अँड रीड. आय वॉज कंटेंट. कंटेंट आता ह्या ठिकाणी कंटेंट म्हणजे मी सामग्री होतो असं होईल का, मी सामग्री होतो असं होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी काय होईल, मी संतुष्ट होतो. आय वॉज लिहिलेला आहे, मी संतुष्ट होतो. जस्ट टू स्टे ॲट होम अँड रीड, मी घरी राहून रीड करण्यामध्ये समाधानी होतो, संतुष्ट होतो. म्हणजे हा काय आहे, हा आहे आपला ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह कुठे आहे, तर बघा पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, व्हर्ब नाही. मग ऑप्शन 2 कॅन्सल झालं आणि 2 शब्दांवरनच आपल्याला आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते मिळालेलं आहे. तरी आपण पुढचं सेंटेन्स बघूया. He was planning to desert his family and go abroad आणि it hasn't rained in the desert for years. आता डेझर्टचं मिनिंग तर सर्वांना माहिती असेल. मग या ठिकाणी बघा, DESERT डेझर्ट, DESERT डेझर्ट नाउन, आणि DESSERT डेझर्ट. आता हे डेझर्ट आहे व्हर्ब आणि याचा अर्थ होतो सोडून देणे. डेझर्टचा अर्थ होतो सोडून देणे. हा डेझर्ट जो आहे हा डेझर्ट आहे नाउन आणि याचा अर्थ होतो वाळवंट, हे सर्वांना माहिती असेल. आणि हा जो डेझर्ट आहे हा देखील काय आहे, नाउन आहे आणि याला आपण म्हणतो डेझर्ट म्हणजे गोड खाद्यान्न. बऱ्याचदा आपण कुठे हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मेनू कार्डमध्ये डेझर्ट लिहिलेलं असतं, DESSERT डेझर्ट. याचा अर्थ होतो गोड खाद्यपदार्थ. बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपलं जेवण झाल्यानंतर वेटर वगैरे आपल्याला ऑफर करतात, सर याने डेझर्ट म्हणजे काही गोड वगैरे खायला हवं का, ज्यामध्ये आईस्क्रीम असेल, ज्यामध्ये गुलाबजाम असतील, ज्यामध्ये श्रीखंड असेल, आम्रखंड असेल, इतर काही पदार्थ असतील ते. सो त्यांना आपण काय म्हणतो, गोड खाद्यपदार्थ म्हणू शकतो. सो डेझर्ट एक व्हर्ब म्हणून सोडून देणे, डेझर्ट एक नाउन म्हणून काय होणार आहे, वाळवंट. आणि डबल एस आला म्हणजे स्वीट आहे. डबल एस आलं म्हणजे काय आहे, स्वीट आहे, असं लक्षात ठेवायचं. इथे बघा, ही वॉज प्लॅनिंग टू डेझर्ट. टू आहे म्हणजे हा 100% व्हर्ब आहे. टू आहे म्हणजे 100% व्हर्ब आहे. ही वॉज प्लॅनिंग टू डेझर्ट हिज फॅमिली. तो त्याला त्याच्या फॅमिलीला सोडून ॲब्रोडला जाण्याची प्लॅनिंग करत आहे. त्याच्या फॅमिलीला सोडून देऊन
अब्रॉडला जाण्याची प्लॅनिंग करत आहे. सो हा काय आहे, व्हर्ब आहे. मग बघा इथे व्हर्ब दिलेला आहे, बरोबरच आहे आपलं ऑप्शन. इट हॅजंट रेन्ड इन द डेझर्ट फॉर इयर्स. डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट. की इट हॅजंट रेन्ड, अजूनपर्यंत पाऊस पडलेला नाहीये. इन द डेझर्ट फॉर इयर्स, वर्षावर्षांपासून, वर्षोवर्षीपासून डेझर्टमध्ये, वाळवंटामध्ये पाऊस पडलेला नाहीये. सो डेझर्ट वाळवंट नाऊनच आहे. सो हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. ओके, सो मला असं वाटतं की आपली ही 25 प्रश्न जी आहे, 24 प्रश्न जी आहेत, 24 आणि ही 2 स्लाइड्स 20-22 प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने ॲनालिसिस करून दिलेले आहे. प्रत्येक सेंटेन्सचा मराठी मिनिंग देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण सेंटेन्स कळेल, त्याचं पूर्ण जे सायन्स आहे त्याच्या मागचं ग्रामर जे आहे, शब्द जे आहे संपूर्ण सांगण्याचा मी या ठिकाणी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. सो आजचा आपला भाग या ठिकाणी, तिसरा भाग जो आहे तो संपत आहे. भेटूया पुढील 4थ्या भागात. तोपर्यंत आमचं हे लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ इतर ठिकाणी पण शेअर केला जातो. यूट्यूब अल्गोरिदमनुसार हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला जातो आणि त्याच्यातनं आम्हाला मोटिवेशन मिळतं की जास्तीत जास्त व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करायचे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.